नमस्कार श्रोते हो, मी अभिवाचक श्वेता म्हसकर. चला ऐकूया चपराक प्रकाशित आपल्या मुळांशी जोडलेल्या सोन्यासारख्या माणसांची गाथा. नानासाहेब खर्डे यांचे प्रेरणादायी आत्मकथन पाळमुळं. हे आणि चपराकची इतर महत्त्वपूर्ण पुस्तके घरपोच मागवण्यासाठी shop.chaprak.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. दादा. अखेर तो दिवस उजाडला. दिनांक 4 मार्च 2023. झोळेगावच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झालेला दिवस. गावातील झोळेश्वर विद्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन याच दिवशी महाराष्ट्र राज्याच्या जलसंपदा खात्याच्या सचिवांच्या शुभ हस्ते आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्याच्या अध्यक्षतेखाली पार पडलं. एक विद्यामंदिर पूर्णत्वास गेलं. कुठल्याही राजकीय पुढाऱ्याशिवाय देखणा कार्यक्रम पार पडला. या निमित्ताने साऱ्या गावात पताका बांधण्यात आल्या. रात्री मराठी शाळेच्या इमारतीवर, झोळेश्वर विद्यालयाच्या नूतन इमारतीवर, मारुती मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. विद्यालयाची नूतन इमारत नववधूसारखी सजली. सारा गाव, विशेषतः विद्यार्थी आनंदात न्हावून निघाले. सकाळी 6 वाजता वास्तुशांती आणि नवग्रह शांतीच्या विधीला सुरुवात झाली. गावातील 7 विवाहित जोडपी पूजेला बसली. 9 वाजेपर्यंत यथासांग पूजा पार पडली. 10 वाजता जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे, अधीक्षक अभियंते प्रवीण कोल्हे, सुनील प्रदक्षिणे व महेंद्र आमले आणि कार्यकारी अभियंता श्रीराम वैजापूरकर यांची सजवलेल्या बैलगाडीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. त्याआधी सन्माननीय पाहुण्यांना विविध रंगी फेटे बांधण्यात आले. पारंपरिक वृषभरथाचं सारथ्य करण्याचा मान माझा होता. हातात रेशमी कासरे धरून ही जबाबदारी मी पार पाडली. विशेष पोशाख परिधान केलेल्या विद्यार्थिनीच्या लेझिम पथकांचा जल्लोष पुढे सुरू होता. गावातील झाडून सारी मंडळी हा नेत्रदीपक सोहळा डोळे भरून पाहण्यासाठी आली होती. जलसंपदा विभागाचे सर्वात वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमास उपस्थित राहिल्यानं निळवंडे प्रकल्पाच्या 3 विभागातील सर्व स्तरांतील अभियंते, अहमदनगर पाटबंधारे मंडळातील सर्व अभियंते या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. गावात जत्राच भरली होती. गावातील सगळ्या गल्ल्या पाहुण्यांच्या मोटारी उभ्या केल्यानं भरून गेल्या होत्या. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारावरील गुलाबी फीत कापून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर अभियंत्याच्या नजरेतून इमारतीची पाहणी पार पडली. पाहुणे सभामंचाकडे निघाले. नवा कोरा सभामंच. कोनशिलेवरचा गुलाबी कागद बाजूला करून आणि मंचाच्या दोन्ही बाजूंच्या उभ्या लोखंडी रंगीत खांबांना बांधलेली गुलाबी फीत कापून पाहुण्यांनी भिकाजी नाना पाटील खर्डे व्यासपीठाचं उद्घाटन झाल्याचं जाहीर केलं. गेले 6 महिने या इमारतीच्या बांधकामाच्या निमित्तानं मी गावात तळ ठोकला होता. जन्मभूमी असलेल्या राजेंद्र रहाणे, गावातीलच निवृत्त फौजी आणि उपसरपंच गोविंद खर्डे आणि मी अशा त्रिकुटाच्या हाती बांधकामाची धुरा होती. त्याला आमच्या संचालक मंडळानं एकमुखानं भक्कम साथ दिली. गावातील सुजाण नागरिकांना इमारतीच्या बांधकामासाठी देणगी देण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. गावकऱ्यांनी त्यांच्या कुवतीनुसार भरीव योगदान देऊन आमच्यावर विश्वास टाकला. गावाबाहेरील विविध व्यक्ती आणि संस्थांचाही हातभार लागला. देणग्या गोळा झाल्या, तरीही पैसा कमीच पडला. त्यापुढचा सारा खर्च राजेंद्रने स्वतःच्या खांद्यावर घेऊन पेलला. या दरम्यान मुख्य इमारतीबरोबरच शाळेला सभामंचाची अतिशय निकड होती. शिक्षण खात्याच्या शाळा तपासणीच्या मूलभूत सुविधांच्या यादीमध्ये त्याचा समावेश होता. ही बाब मुख्याध्यापकांनी बरेचदा संस्था चालकांच्या लक्षात आणून दिली, पण पैशांचं सोंग आणता येत नाही. संस्थेला सभामंचाची निकड पटली, पण पैशाअभावी चालढकल सुरू होती. एकदा संस्थेच्या बैठकीवरून आल्यावर ही गोष्ट मी प्रसादला सांगितली. त्यानं ती लक्षपूर्वक ऐकली आणि पुढच्या बैठकीच्या वेळी मला आठवण करून द्या असं सांगितलं. थोड्याच दिवसात एका शनिवारी पुढच्या बैठकीची तारीख ठरली. मी ती प्रसादला सांगितलीही. ठरल्यानुसार सकाळी 11 वाजता आम्हा सर्व संचालकांची बैठक शाळेत सुरू होती. बांधकामाच्या विविध समस्यांचा ओहापोहा आणि गुंता सोडवणुकीवर खल सुरू होता. एवढ्यात प्रसाद आणि त्याची पत्नी प्रीतल दरवाजात उभे राहून आत येण्याची परवानगी मागू लागले. माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना, पण ते प्रसाद आणि प्रीतलच होते. परवानगी घेऊन ते आत येऊन बसले.
आमच्या मंडळालाही ते दोघं अपरिचित होते. म्हणून संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट शिवाजी खर्डे यांनी त्यांची ओळख करून दिली. त्यानंतर ते माझे लेकसून असल्याचं सर्वांना समजलं. अध्यक्षांनी त्यांना त्यांचं काम विचारलं. तेव्हा प्रसादने सांगितले, तुमच्या मागील बैठकीवरून घरी आल्यावर पप्पांनी शाळेला सभामंचाची खूप गरज असल्याचं, पण सध्या पैशाअभावी तुम्ही हे बांधू शकत नसल्याचं मला सांगितलं. तेव्हा अध्यक्ष त्याला म्हणाले, हे खरं आहे, पण पैशाची अडचण मोठी आहे. कुणी दाता आम्हाला मिळाला तर सोन्याहून पिवळं होईल. मग प्रसाद उभा राहून म्हणाला, आमच्याकडं 2 लाख रुपये आहेत. ते आम्ही सभामंचाच्या बांधकामासाठी खर्चही करू शकतो, पण सभामंचासाठी अधिक खर्च आला तर अडचण येऊ शकते. त्यावर संस्थेचे सचिव म्हणाले, तुमच्याकडे असलेल्या पैशातून तुम्ही काम सुरू करू शकता. पुढचं पुढे पाहता येईल. अचानक होऊन दारापर्यंत आलेल्या मदतीनं सर्वच संचालक खुश झाले होते. एवढ्यात प्रीतल उभी राहिली आणि म्हणाली, सभामंचासाठी 2 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला तर आम्ही दोघं तो सहन करू, पण आमची एक अट आहे. अट हा शब्द ऐकताच सर्वांनी कान टवकारले. अध्यक्षांनी तिला तिची अट विचारली. तेव्हा प्रीतल उत्तरली, आम्ही सभामंच बांधून दिल्यावर त्याला माझ्या आजी सासऱ्यांचं नाव द्यावं लागेल. प्रसादरावांनी सांगितलेल्या बजेटच्या दुप्पट खर्च आला तरी आम्ही वैशिष्ट्यपूर्ण सभामंच बांधूनच देऊ, पण आमची अट मान्य झाली तर. सर्वच संचालकांनी एका अर्थानं माझ्या पुत्रवधूची अट मोठ्या आनंदानं मान्य केली. सर्वांच्या चेहऱ्यावर हास्याची आणि आनंदाची लकीर उमटली. तुम्ही लवकरात लवकर आम्हाला लेखी पत्र आणि परवानगी द्या. आम्ही तातडीने काम सुरू करतो. प्रीतलनं आपल्या नाजूक आवाजात आपला प्रस्ताव पूर्ण केला. यथावकाश प्रसाद आणि प्रीतलला लेखी परवानगी देण्यात आली. 3 महिन्यातच देखणं व्यासपीठ वडिलांच्या नावानं उभं राहिलं. 2 लाख बजेट असताना 3,01,000 रुपयांचा एकूण खर्च झाला. या 6 महिन्यांच्या काळात मी पूर्णतः बांधकामावर लक्ष केंद्रित केलं. नोकरीच्या कालावधीत मी आठवड्यातून निदान 1 दिवस तरी सुट्टी घ्यायचो, पण या काळात मी रोज बांधकामावर उभा राहिलो. नोकरीत असताना काम करून घेणं एवढंच उद्दिष्ट होतं. आता काम करून घेण्याबरोबरच आर्थिक बाजूकडेही बारकाईने लक्ष देणं, देणग्या आणि खर्च यांचा ताळमेळ घालणं अधिक गरजेचं ठरलं. एखादं काम हौस म्हणून आवडीने करत असू तर थकवा येत नाही, कंटाळा येत नाही. येणाऱ्या आव्हानांना तोंड देत पूर्णत्वाकडे सहजपणे जाता येतं हे खरं. घरून डबा आणला नसेल तर असंख्य वेळा शाळेच्या मुलांसाठी शिजवलेल्या मध्यान्ह आहार योजनेतील भात आणि आमटी किंवा मसाला भात खाऊन उदरभरण केलं. दुपारचं जेवण ही कधीच अडचण झाली नाही. उलट मुलामुलींबरोबर प्रसादनं शाळेला दान केलेल्या सिमेंटच्या बाकड्यावर बसून जेवताना माझ्या विद्यार्थी दशेतील जेवणाच्या पुनर्प्रत्ययाचा आनंद घेता आला. या साऱ्या प्रक्रियेत गोविंद पदोपदी माझी सावली बनून राहिला. दोघांनी व्यासपीठासह इमारत उभी करण्याचा चंग बांधला आणि सर्वांच्या सहकार्यानं पूर्णत्वास नेला. राजेंद्रने पुण्यात मुख्य अभियंता पदाची मोठी जबाबदारी असतानाही अनेकदा बांधकामाला भेटी देऊन आम्हाला न सुटणाऱ्या निर्गाठींचा गुंता सोडवला. 2005 साली आम्ही याच जागेवर म्हणजे आमच्या वाडवडिलांच्या चौसोपी वाड्यांचे भग्नावशेष दूर करून शाळेला दान दिलेल्या भूखंडावर 4 खोल्यांच्या बांधकामाचा नारळ वाढवला होता. त्या दिवशी सखाराम नावाच्या तथाकथित गाव पुढाऱ्यानं, साहेब, आम्ही तुम्हाला चांगला माणूस समजतो. तुम्ही गावच्या फंदात पडू नका. अशा कामासाठी पुन्हा गावात पाऊल टाकू नका, असा सूचना वजा दम दिला होता. त्याच माझ्या गावात फक्त शाळेची इमारतच नव्हे तर वडिलांच्या नावानं व्यासपीठ तयार करून ते गावातील भावी पिढी सुदृढ, सुशिक्षित, सुसंस्कृत व्हावी म्हणून लोकार्पण करण्यात आम्ही सर्व यशस्वी ठरलो होतो. गाव करील ते राव करील काय, अशी उक्ती प्रत्यक्षात अनुभवाला आली होती. उद्घाटनासाठी कुठल्याही बोलघेवड्या पुढाऱ्याला न बोलवता राज्याच्या विकासाचं काम प्रत्यक्ष अंमलात आणणाऱ्या उचित करकमलांच्या हस्ते ते करायचं हा राजेंद्र रहाणे साहेबांचा आग्रह होता. तोही तडीच नेला. राज्याच्या विकासाचा आरसा आणि चेहरा असणाऱ्या जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना झोळ्यासारख्या अगदी छोट्या गावात आमंत्रित करून देखणा सोहळा गाव जेवणासह पार पडला. माझा सुसंस्कृत वारस प्रसाद आणि पुत्रवधू प्रीतलने घेतलेल्या व्यासपीठासंबंधीच्या निर्णयाने मी बेहद खुश झालो होतो. सून म्हणून घरी आलेल्या प्रीतलला अजून वर्षही झालं नव्हतं. दुधात साखर विरघळावी त्याप्रमाणे ती
अरगडे परिवारातील तिचं अस्तित्व विसरून खर्डे कुटुंबाच्या आधाराची मेढ कधी झाली हे तिचं तिलाही कळलं नाही. लग्नानंतर अधिकार, हक्क, संरक्षण मिळाल्यावर मुली पटकन प्रगल्भ होतात. परिपक्वता ही डोक्यावर अक्षता पडता क्षणीच येत असते. प्रसाद प्रीतलनं अवचित घेतलेल्या परिपक्व निर्णयानं मी मनोमन सुखावलं. 4 माणसात बोलण्याचं धारिष्ट्य कधीही न दाखवणाऱ्या दादांच्या नावानं बांधलेल्या व्यासपीठावर वादविवादाच्या मैफिली रंगाव्यात हा दैवयोग होता. प्रसाद आणि प्रीतल यांच्या सहयोगाने तो जुळून आला. बालमनावर झालेले संस्कार, संस्कारक्षम वयात आलेले अनुभव याचा मोठा परिणाम व्यक्तीच्या मनोबलावर, कर्तृत्वावर आणि सरतेशेवटी त्याच्या जगण्यावर होत असतो. दादांचंही तसंच झालं होतं. ते 2.5 वर्षाचे असतानाच त्यांचं पितृछत्र हरवलं. घारीच्या नजरेनं डोळ्यात तेल घालून आईने त्यांचा सांभाळ केला. आई वगळता रक्ताच्या नात्याचं कुणीच नाही. भाऊ नाही, बहीण नाही, बाप नाही, आजोबा नाही. नाही म्हणायला 2 सख्खे चुलते होते. त्यांच्या आधारानं आईनं नवऱ्याची निशाणी मिटू दिली नाही आणि एवढासा अंकुर कुणाचं नख लागू न देता वाढवला. आई आणि दादा एक अद्वैत होते. दोघं वेगळे आहेत असं कधीच जाणवायचं नाही. शेतात काम करताना, बाजाराला जाताना, खरेदी करताना, कुठलाही निर्णय घेताना तो एकट्याने कोणीच घेतला नाही. विहिरीवर विद्युत मोटार पंप बसवण्याच्या आधी 1968च्या दरम्यान रुमालाच्या विहिरीवर दोन्ही थारोळ्यांवर 4 मोटा चालत. दादा विडी कारखान्यात कामाला जात. घरची शेती वाट्यानं दिली जाई. थोडंफार बागायत केलं जाई. विहिरीवर पाण्याच्या पाळ्या असत. आमच्या पाण्याच्या पाळीत गावातील मना गोविंदा वाळे मोठा हाकत असे. मळ्यातल्या काळ्या वावरात मिरची, वांगे, गोराणी म्हणजे गवार, टोमॅटो, मेथी अशी भाजीपाल्यांची पिकं मनाबाबा वाट्यानं करी. झोळे गावातील वाळलेली लाल मिरची संगमनेरच्या आठवडे बाजारात प्रसिद्ध होती. झाडाला मिरच्या पिकून लाल झाल्या की तोडाला झुंबड उडायची. लाल मिरच्या तोडून उन्हात वाळू घालायच्या. बऱ्याचदा आमच्या घराच्या अर्ध्या पत्र्याच्या छतावर मिरच्या वाळत घातलेल्या असायच्या. वाळलेल्या मिरच्या साठवून ठेवायच्या आणि चांगला भाव आला की विकायच्या. विहिरीवर विद्युत मोटार पंप बसल्यावर सारच बदललं. आता उपलब्ध पाण्यावर बागायती क्षेत्र वाढलं. वांगे, टोमॅटो यांचंही क्षेत्र वाढलं आणि उत्पन्नही वाढलं. रब्बी हंगामात मालदांडी ज्वारीला पाणी मिळू लागलं. त्यामुळं भरघोस ज्वारी यायला लागली. ज्वारीच्या कणसात दाणे भरायला सुरुवात झाली की रानपाखरं ते खाण्यासाठी थव्यानं कणसाकणसावर गोळा होत. हा काळ नेमका हिवाळ्याचा असे. शनिवार दुपारपासून आणि रविवार अख्खा दिवस मला आणि अक्काला सक्तीनं राखण करावी लागे. त्यासाठी दादा ज्वारीच्या शेतात लाकडाचे 2 उंच माळे उर्फ मचाण उभं करीत. माळ्यावर चढून एका हातानं उभ्या मेढीला घट्ट धरायचं आणि दुसऱ्या हातानं गोफण गर गर फिरवायची. गोफणीला वेग आला की तिचा पदर सोडून द्यायचा. गोफणीतला दगड भिरभिरत लांब जाऊन नेम धरलेल्या ज्वारीच्या ताटावर जाऊन पडायचा. दगड पडताच साऱ्या चिमण्या भराभर उडून जात. हिवाळ्यात कड्याकाची थंडी असायची. अंगात नेहमीचे तोकडे कपडे असत. मळ्यात चुकूनही कुठल्याच पोराला स्वेटर नावाचा ऐवज नव्हता. सुटीच्या दिवशी दिवस उगवायच्या आधी दादा आम्हाला ज्वारीतल्या माळ्यावर पिटाळत. अनवाणी पायांना खडे टोचत. ज्वारीच्या उंच ताटांतून जाताना तिची लांब लांब दव साचलेली पानं अर्धवट उघड्या अंगाला घासत. सगळ्या शरीरात गार लकेर उमटून जाई. बऱ्याचदा ज्वारीवर चिकट्या रोग आलेला असायचा. त्याच्या तेलकट काळ्या चिकट द्रव्यानं उघडे हात चिकट होत. माळ्यावर चढायच्या आधी गोफणीतून फेकण्यासाठी बारीक बारीक दगड, मातीचे खडे गोळा करून माळ्यावर घेऊन जावं लागे. उंच उंच पिकातून माळ्यापर्यंत एकट्याने जाताना भीती वाटे. कशाची भीती हे माहीत नाही, पण बहुधा भूताचीच भीती मनात असायची. 7-8 वर्षांच्या कोवळ्या वयात ऐकलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या वाटत. ज्वारीच्या कणसात चीक भरून ती थोडी पक्क झाली की आई त्याचा हुरडा भाजून ठेवी. सकाळी गुळाच्या खड्याबरोबर हुरडा खाल्ला की भूक लांबवर पळून जाई. पण पुढं ज्वारीच्या पिकाऐवजी गव्हाचं क्षेत्र वाढलं. भाजीपाला विक्रीतून बऱ्यापैकी पैसा मिळतोय हे लक्षात आल्यावर दादांनी विड्यांचं काम सांभाळून टोमॅटो, वांगी लावायला सुरुवात केली होती. काटेरी वांगी तोडताना खूप कष्ट पडत. आई, अक्का आणि मी हातात छोटी काठी घेऊन वांगी तोडायचो. वांग्याच्या छोट्या फांदीच्या शेंड्याला धरून ती वर करायची. मग आतील बाजूनं असणारी मोठी मोठी वांगी दुसऱ्या हातानं ओढून तोडायची. या झटापटीत फांदीला, पानांना व वांग्याला असणारे टोकदार काटे बोटांमध्ये घुसून मोडत
हे अणुकुचीदार पिवळे काटे तळहाताच्या मागच्या बाजूनं बोटांच्या पंजाच्या कातडीत रुतल्यानं दिसायचेही नाहीत, पण सलायचे मात्र प्रचंड. 2-3 दिवसांनी ती जागा पिकली की सुईच्या टोकानं टोकरून चिमटीत धरून पिळायची आणि मग काटा भस्कन बाहेर येईल. 1970च्या काळात मळ्यातून वांग्याची पोती भरून मुंबईला पाठवली जायची. दुपारपासूनच आई, अक्का आणि मी वांगी तोडायला सुरुवात करायचो. काळ्या वावरातून तोडलेली वांगी पाटीत भरून घरी आणायची आणि अंगणात ढीक करून ठेवायची. दादा विड्याचं काम संपून लवकर घरी यायचे. पाण्याचा शिपका मारलेलं पोतं घेऊन दादा त्यात वांगी भरून सुतळीनं शिवून टाकत. त्याआधी त्यावर कडुनिंबाचा पाला टाकत. दिवसाआड 2 पोती भरत. त्यावर नाव टाकायचं काम माझ्याकडे असायचं. निळ्या शाईनं पोत्यावर पाठवणाऱ्याचे नाव आणि लेबलवर व्यापाऱ्याचं नाव टाकलं जाई. त्या काळी नानाशेठ किसन धारणकर, मोर्डे डुमरे अँड कंपनी यासारखे भाजीपाल्याचे दलाल प्रसिद्ध होते. संगमनेरला असलेल्या BTC, KLT, PTC, NMTC या मालवाहतूक कंपन्या शेतकऱ्यांच्या भाजीपाला 8 मोठ्या ट्रकमध्ये खेड्यापाड्यातून गोळा करून मुंबईला मार्केटमध्ये पोहोच करत. रात्री वांग्याची पोती न्यायला ट्रक आली की आळीतल्या पोरांची तिच्या भोवती गर्दी होईल. तिच्यावर लिहिलेली नावं नव्यानंच वाचायला यायला लागलेल्या समवयस्क पोरांना आकर्षित करून घेत. नयादर, जुगनू, नसीब, पाकिजा अशी नावं रंगीत अक्षरात ट्रकवर लिहिलेली असायची. रात्रीच्या अंधारात चमकणारे विविध रंगी बल्ब घेऊनच ट्रक येई. मागच्या बाजूला शिडी लावून हमाल सगळी पोती व्यवस्थित रचून ठेवी. तेव्हा एका झटक्यात पाठीवर पोतं घेणाऱ्या हमालाच्या ताकदीचं आणि चमत्काराचं कौतुक वाटायचं. शनिवारी दादा बकरशेठच्या ऑफिसला जाऊन वांग्याच्या पट्ट्याचे पैसे घेऊन येत. 1972च्या दुष्काळात रुमालाची विहीर पार आटली. फक्त आळीला पिण्यापुरतंच पाणी उपलब्ध होई. सगळीकडे हे पाणी काटकसरीनं वापरत. पण पुढच्याच वर्षी चांगला पाऊस झाला आणि पुन्हा बरकत आली. मी 3रीला असताना सायकल चालवायला शिकलो. दादांना मी सायकल शिकवायला सांगितलं तेव्हा ते मला म्हणाले, तू मोकळी सायकल घेऊन रस्त्यानं फिर. एकदा तुला सायकलचा तोल सांभाळता आला की मग पेडलवर पाय ठेवून चालवायलाही येईल. बरेच दिवस हातात नुसती सायकल घेऊन रस्त्यानं चालत होतो. त्यानंतर जरासा आत्मविश्वास आल्यावर एक हात हँडलला धरून दुसरा हात मधल्या दांडीला धरला आणि उजवा पाय आत टाकून उजवीकडच्या पेडलवर ठेवला. त्याचवेळी सायकलला पुढं ढकलत ढकलत गती दिली आणि डावा पाय डाव्या पेडलवर ठेवून पेडल मारायला सुरुवात केली. सायकलनं वेग घेतला, पण या गडबडीत हँडलचं संतुलन बिघडलं आणि मी शेजारच्या शेतात सायकल अंगावर घेऊन पडलो. असं 2-3 वेळा घडलं. रस्त्यावरून जाणारे माझी अवस्था बघून हसत, पण सायकल उचलून परत रस्त्यावर आणायला मदतही करत. हळूहळू मला पेडलचा पूर्ण फेरा मारता यायला लागला. मुंबईला पाठवलेल्या मालाचे पैसे दादांच्या मनाजोगे आले नाहीत तर ते संगमनेरला बाजारात तो माल सकाळी घेऊन जात. अशा वेळी त्यांची तयारी होईपर्यंत मी रस्त्यावर 2-3 चक्कर सायकलवरून मारत असे. मला दांडीवरून सायकल यायची नाही, कारण माझे पाय पेडलपर्यंत पुरायचे नाहीत. याच काळात हिवरगावच्या गिरणीत जाऊन बाजरी, ज्वारी दळून आणण्याचं काम अक्का आणि माझ्याकडे सोपवलेलं असायचं. हिवरगाव, पावसा या 3 किलोमीटरवरील गावात 2 पिठाच्या गिरण्या होत्या. त्यापैकी मारुती गडाखांच्या गिरणीत आळीतील सर्वांची दळणं दळायला असत. बहुतेक दर रविवारी ही जबाबदारी आम्हाला पार पाडावीच लागे. घरापासून मधल्या पायवाटेनं पूर्वेकडचा ओढा ओलांडून नाशिक-पुणे हायवे क्रॉस करायचा. मग पावशांच्या वस्तीवरून पाऊल वाटेनं पेरूच्या बागा पाहत पाहत हिवरगाव गाठायचं. तिथं मारुती गडाखांच्या गिरणीत आडव्या फळीवर दळणाची पिशवी नंबराला लावायची आणि खिशात घरातून घेतलेलं हळकुंड चाचपत जवळच्या म्हणजे 1.5 किलोमीटरच्या देवगडच्या खंडोबाला जायचं. तिथं गेल्यावर देवळाबाहेरच्या पाट्यावर हळकुंड बारीक वाटून त्याचा भंडारा करायचा. देवळात जायचं, खंडोबाच्या पाया पडायचं, भंडारा देवाला लावायचा, मग आपल्या कपाळाला. सोबत 4-5 माझ्याच वयाची पोरं असायची. परीक्षेचा काळ असेल तर देवाला पिढं लावायचं. देवळात दगडी फरशीवर दगडी गोल गोट्यावर लाकडी पाट ठेवायचा आणि त्यावर तोल सावरत बसायचं. दोन्ही हात समोरच्या बाजूला जमिनीला टेकवायचे. पाटाखालच्या गोल गोट्यामुळे शरीराचा तोल सावरणं अवघड होई. मग एकचित्त होऊन मनातल्या समस्यांचं निराकरण देवाला विचारायचं. 2 उत्तरं आपणच मनात ठेवायची. परीक्षेत पास होणार असेल तर उजवीकडे फिरणार आणि नापास होणार असेल तर डावीकडे फिरणार. मी पिढ्यावर बसलो की जीव तोडून उजवीकडे फिरण्याचा प्रयास करी.
मग सगळ्या पोरांना मी परीक्षेत पास होणार हे सांगायला मी मोकळा. रविवारच्या सकाळी पिढं लावण्यासाठीचा सारा सरंजाम आणि पुजारी देवळात हजर असायचा, पण आम्हा पोरांना पुजाऱ्याची गरजच पडायची नाही. खालच्या देवळातील देवदर्शन उरकलं की पायऱ्या पायऱ्यांनी पळतच गडावरच्या देवळाकडे निघायचं. तिथं पिढं लावायच्या भानगडीत पडायचं नाही. घंटा वाजवून देवाचं दर्शन घ्यायचं आणि गडाच्या थोडं खालच्या अंगाला असलेल्या बानुबाईच्या छोट्या देवळात यायचं. वर मल्हारी मार्तंडाला लावलेला भंडारा देवळाच्या छताच्या भोकातून बानुबाईच्या डोक्यावर पडतो अशी वदंता असायची. या भोकात बोट घालून त्याला जे चिकटलं ते कपाळाला लावायचं. मग पायऱ्यांनी न उतरता डोंगराच्या वाटेनं सरळ खाली पळत सुटायचं. कधी कधी डोंगरावर उगवलेल्या पिवळ्या बिलायताचे काटे उघड्या पोटऱ्यांना टोचत डोंगरावरून उतरण्याची स्पर्धा झाल्यानं कधीतरी एखादा मुंडीच्या काट्यावर पडे. 1.5-2 तासात पुन्हा गडाखांच्या गिरणीत दाखल होई. दळण दळून झालं असेल तर सगळेजण आपापल्या दळणाच्या गोण्या डोक्यावर घेऊन घरचा रस्ता धरत. बाजरी किंवा ज्वारी नुकतीच दळलेली असल्यानं ताजं पीठ खूप गरम असायचं. डोक्यावर घेतलेलं दळण डोकं भाजून काढी. मग कधी खांद्यावर कधी डोक्यावर असं करत करत घर जवळ करायचं. घरी गेल्यावर पुढच्या वेळी डोक्यावर चुंबळ दे असं आईला बजावून सांगायचं, पण प्रत्यक्षात पुढच्या वेळीही चुंबळीशिवायच गिरण गाठायची. वर्षभरातच मला सायकलच्या पेडलचा पूर्ण फेरा मारून सायकल चालवता यायला लागली. साहजिकच सायकलचा तोल सावरण्याबरोबरच ती वेगानं चालवण्याचा सराव झाला. तरीही मधल्या दांडीवर बसून पेडलपर्यंत पाय पुरत नसल्यानं एक हात हँडलला, दुसरा हात दांडीला किंवा सीटाला. या विचित्र अवस्थेतच सायकल चालवायचो. पण यामुळे गिरणीतून धान्य दळून आणण्याची जबाबदारी आपोआपच माझ्या शिरावर येऊन पडली. एकदा हिवर गावाकडे जात असताना दवंग्याच्या वस्तीजवळ एक कुत्रं माझ्या सायकलच्या मागं भुंकत पळायला लागलं. मी घाबरलो. माझी सायकल रस्ता सोडून कडेला असलेल्या विहिरीच्या उकिराच्या दगडांवर जाऊन आदळली. मागच्या कॅरियरवरची दळणाची गोणी खाली लोंबायला लागली. मी घाबरून लटपट कापत होतो. मी पडल्याचं पाहिल्यावर माझ्या मागं लागलेलं कुत्रं परत दवंग्यांच्या वस्तीवर जाऊन पोहोचलं आणि आपण त्या गावचेच नाही अशा आविर्भावात निराकार नजरेनं दोन्ही कान खाली पाडून माझ्याकडे पाहू लागलं. रस्त्यावरच्या एका वाटसरूनं मला मदत केली आणि मी दळण घेऊन गिरणीत पोहोचलो. तेव्हापासून मी कुत्र्यांचा धसका घेतला. माझ्या पुढं असणाऱ्या प्रौढ माणसाच्या सायकलकडं ढुंकूनही न पाहणारी कुत्री मला मात्र सोडायची नाहीत. माझी आणि त्यांची कुठली दुश्मनी होती कोणास ठाऊक. एकदा पावसाळ्यात वादळामुळं सगळीकडचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. मी घरून दळणाची पिशवी गिरणीत दळण्यासाठी ठेवून सायकलवरून घरी परतत होतो. दुपारची वेळ होती. झोळेगावच्या पूर्वेकडील ओढा ओलांडून बागेश्वराची चढण चढून देवळाजवळ आलो. तिथं शिंदेंच्या घराजवळील 4-5 कुत्र्यांनी रस्त्यावर येऊन माझ्यावर जोरजोरात भुंकायला सुरुवात केली. एक कुत्रं माझ्या अगदी पोटरीजवळ आलं. आता आपलं काही खरं नाही. ही कुत्री आपल्याला सोडणार नाहीत. जीवन मरणाचा प्रश्न समोर उभा राहिला आणि मी सायकल उभी केली. क्षणार्धात ती सायकल दोन्ही हातांनी धरून गरगर फिरवली. माझा तो रुद्रावतार पाहून 4ही कुत्री दूर पळून गेली. तेव्हा आक्रमण हा संरक्षणाचा सर्वोत्तम उपाय असल्याचं ध्यानात आलं. या निकराच्या क्षणी माझ्या अंगी सायकल उचलून फिरवण्या इतकं बळ कुठून आलं कोणास ठाऊक. जवळच बागेश्वराचं उघडं बोडकं मंदिर होतं. छताच्या उंचीपर्यंत हेमाडपंथी दगडी बांधकाम झालेल्या मंदिरावर कळसही नव्हता आणि ऊन वारा पाऊस यांच्यापासून महादेवाच्या पिंडीच्या संरक्षणासाठी कुठलीही व्यवस्था नव्हती. कित्येक वर्षापासून देवळाची अशी अवस्था होती. तथापि मंदिर भग्नावस्थेत मात्र नव्हतं. कुणीतरी शिवभक्त रोज पिंडीवर पाण्याचा अभिषेक करून बेलफूल वाहून गेलेला आढळायचा. ते कधी बांधलं, कोणी बांधलं, का बांधलं या प्रश्नाचं उत्तर गावात कुणाकडेच नव्हतं. एका रात्रीत देऊळ बांधण्याचा संकल्प केलेल्या पांडवांच्या हातून कळस होण्याच्या आधीच सूर्योदय झाला आणि महादेवाचं देऊळ अर्धवट स्थितीत उभं राहिलं अशी वदंता होती. आपण मोठं झाल्यावर या देवळाचं काम पूर्ण करायचं अशी मनोमन इच्छा माझ्या बालमनात चमकून गेली. अशा बऱ्याच अशक्य अतर्क्य इच्छा माझ्या मनात येऊन जायच्या. त्यापैकी ही सुद्धा एक.